शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025 ही येत्या मे आणि जून महिन्यामध्ये होणार आहे. या परीक्षेच्या तयारीचा मुख्य भाग म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी किंवा मानसिक क्षमता कसोटी आणि यामध्येच विद्यार्थ्यांना मार्क कमी होतात, म्हणून त्याचा अभ्यास जास्तीत जास्त करणं क्रमप्राप्त आहे. याच प्रकारचे आणखी व्हिडिओज पाहण्यासाठी वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यामध्ये जी आय बटन दिसतं आहे त्याला क्लिक करा. त्या आय बटनमध्ये तुम्हाला प्लेलिस्ट सापडेल की ज्या प्लेलिस्टमध्ये बुद्धिमत्तेबद्दलचे, गणिताबद्दलचे अनेक महत्त्वाचे प्रश्न आपण समजावून सांगितलेले आहेत. त्याबरोबरच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक केलं म्हणजे तुम्हाला इथून पुढचे सगळे तयार झालेले व्हिडिओज नोटिफिकेशन सहित मिळणार आहेत. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये 7 ते 8 मार्कांसाठी एक महत्त्वाचा भाग असतो, त्याला आपण सांकेतिक भाषा असं म्हणतो. या सांकेतिक भाषांचे अनेक प्रकार आहेत. अक्षरासाठी अक्षर, अक्षरासाठी चिन्ह, अंकांसाठी अक्षर, अंकांसाठी अंक, असे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी अक्षरांसाठी अंक असा प्रकार आता आपण पाहतो आहोत. आणि टेट 2022 जी परीक्षा 2023 मध्ये झाली त्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. IBPS मार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये त्याच दर्जाचे प्रश्न येतात आणि म्हणून त्या प्रश्नांचा आपण अभ्यास केला पाहिजे. चला तर मग बघूया प्रश्न काय आहे. प्रश्न अशा प्रकारे सांगितलेला आहे. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत TRUST याला कोड दिलेला आहे 2120201918. असतात असे काही कोड, असू द्या, टेन्शन फार घ्यायचं नाही. STOP साठी पण एक असाच कोड दिलेला आहे. तर त्या भाषेत CHATTER कसे कोड केले जाईल असं विचारलेलं होतं. लक्षात घ्या पुन्हा एकदा, हा प्रश्न 2023ला विचारलेला आहे IBPS मार्फत घेण्यात आलेल्या टेट 2.0 परीक्षेमध्ये. आता अशा प्रकारची उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला थोडंसं लिहावं लागतं. लिहिल्याशिवाय ती उत्तरं मिळत नाहीत. म्हणून मी इथं सुरुवातीला ट्रस्ट असा शब्द लिहून घेतलेला आहे. त्याबरोबरच जो दुसरा शब्द आपल्याकडे होता तो आहे तो STOPE आणि तिसरा शब्द ज्याचं आपलं उत्तर खरं तर काढायचं आहे तोही शब्द मी पुढे वेगळ्या कलरने लिहून घेतो, म्हणजे त्याच्याकडे आपण नंतर जाऊयात. CHATTER बघूया आता काय होतंय नेमकं. जर तुम्ही इथं वरती बघितलं तर त्यांनी दिलेला कोड काहीतरी दिसतोय. ट्रस्टसाठी दिलेला कोड मी इथं लिहितो. अर्थात लिहिताना मी आता मुद्दाम काही आकडे एकत्र करून लिहिणार आहे. थोडंसं मला ते खाली लिहिणं गरजेचं होतं कारण मला तिथं पुन्हा काही रेषा ओढायच्या आहेत, म्हणून मी हे थोडंसं खाली लिहून घेतो. एकवीस, 20, 20, 19 आणि 18 या प्रकारे हे आकडे दिलेले होते. STOP साठी हे आकडे होते 20, 19, 16, 15 आणि 5. इथं एक जर आपण वेगळा काढला असता तर 55 आला असतं आणि 55 अक्षरं आपल्याकडे इंग्रजी अक्षरमालेमध्ये नाहीत, ती फक्त 26च आहेत आणि म्हणून आपल्याला 26 पेक्षा मोठा कोणताही आकडा घेणं शक्य नाही. मग झालं काय नेमकं, इथं तुम्ही आता जर बघितलं मला असं दिसेल T दिसतोय पहिल्यांदा T, आणि खालच्या या पट्टीमध्ये T इथं आहे आणि T साठीचा जो नंबर येतो A पासून Z पर्यंत आपण सगळ्यांना नंबर दिल्यानंतर तो नंबर येतोय 20. म्हणजे या T साठी नक्कीच त्यांनी 20 वापरलाय, या T साठी नक्कीच हा 20 वापरलाय. बघा आता थोडं थोडं तुम्हाला क्लिअर व्हायला लागलं असेल. काही विद्यार्थ्यांनी, म्हणजे तुम्ही खरं हुशारच आहात, तुम्ही पुढे विचार करायला सुरुवात केली की मग R साठी काय असेल बरं मग नेमकं. तर R साठी असतं आहे इथं बघा खाली दिसतंय 18. मग R साठी जर 18 दिसतंय तर इथनं असं आपण बाण काढू शकतो. इथं सुद्धा आपल्याला मग अशी T होता आणि T साठी 20 आहे, म्हणजे आपण इथून असं इकडे बाण काढू शकत होतो. हे पूर्ण झालं ना.
अशाच पद्धतीनं या यूसाठी आपल्याला 21च्या दिशेने बाण न्यावं लागेल आणि शिल्लक राहायला यससाठी 19च्या दिशेने बाण न्यावं लागेल. हे सगळे बाण असे आपण जोडून दाखवले. इकडं सुद्धा यस दिसतोय म्हणजे यससाठी आपण पुन्हा 19कडे गेलो. पी दिसतोय, पीसाठी आपल्याला 16कडे यावं लागतं. ओसाठीचा कोड आहे 15 आणि ईसाठीचा कोड आहे 5. म्हणजे एकतर कळलं आपल्याला की वरती जे काही 5 अक्षरं आहेत त्यांचेच नंबर खाली लिहिलेत, फक्त त्यांचा क्रम त्यांना वाटेल त्याप्रमाणे बदलला आहे. म्हणजे आपल्या साध्या पद्धतीनुसार जर त्यांनी हे लिहिलं असतं ना, साध्या पद्धतीनुसार, तर एक असं सांगतो तुम्हाला, एससाठी 19 लिहिलं असतं, टीसाठी 20 लिहिलं असतं, ओसाठी 15, पीसाठी 16 आणि मग 5. पण एवढं जर सरळ सोपं तुम्हाला द्यायचं म्हणलं तर ही काय तुमची 5वीची स्कॉलरशिपची परीक्षा नाही. तुमची ही परीक्षा आहे टेटची. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांना उद्या 8वीच्या विद्यार्थ्यांना, 5वीच्या विद्यार्थ्यांना, 10वीच्या विद्यार्थ्यांना MTS, NTS, NMMS स्कॉलरशिप इत्यादी मार्गदर्शन करणार आहात. त्यामुळे तुम्हाला एवढं सोपं देऊन जमत नाही, म्हणून त्यांनी सोपं दिलेलं नाही, त्यांनी असा क्रम बदलून दिलेला आहे. आपण आधी सोपं करून घेऊ. आधी आपण ह्याचे आकडे लिहू, किती येतात बघूया. सी साठी 3, आता पुन्हा तो कलर घ्यावा लागेल. सी साठी होता कलर 3, एच साठी 8, मी खालचे आकडे बघून लिहितोय, मी काही पाठ केलेलं नाही. टी साठी 20 होतं, हे आपल्याला माहीतच आहे. ई साठी पुन्हा 5 आणि आर साठी होतं ते 18. म्हणजे आपल्याला 20, 20, 18 असा कोड शोधायचा आहे. इथं तुम्ही जर बघितलं तर इथं 21 दिसतंय, म्हणजे हे उत्तर असू शकत नाही. इथंही तुम्हाला 21 दिसतंय, हेही उत्तर असू शकत नाही. राहिलं उत्तर 1 किंवा 4 पैकीच काहीतरी असणार. आता 1 आणि 4 मध्ये जर जायचं म्हणलं तर 1 मध्ये 20 आहे, इथं पण 20 आहे, म्हणजे 20 दोनदा घेतला. त्यानंतर 18 आहे, बरोबर आहे, 18 सुद्धा घेतलाय. त्यानंतर 1, 8, 5, 3, 1, 8, 5, 3 घेतले. हे इथले 1, 8, 5, 3 झाले. पण पुन्हा हा 1 एक्स्ट्रा आला नाही, तर म्हणजे मुद्दाम चुकवण्यासाठी त्यांनी हा एक्स्ट्रा 1 दिलेला आहे. एक्स्ट्रा 1 आलाय म्हणजे हे सुद्धा उत्तर नाही. म्हणजे उत्तर काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नुसतं असं नाही म्हणायचं, ते खरंच आहे का बघायचं. बघा बरं आहे का. इथला 20 इथं आलाय, हा 20 दुसरा तो पण इथं आलाय. त्यानंतरचा हा 18 तो इथं आलेला दिसतोय. त्यानंतर हा फक्त 8, हा इथला 8 तिथं आला. त्यानंतरचा हा 5, हा इथला 5 आलेला आहे. त्यानंतर होता तो 3, हा 3 आणि शेवटी 1 होता तो शेवटचा 1. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आपल्याला या ठिकाणी सापडलं. म्हणजे अशा पद्धतीनं क्रम बदलून शेवटी एक लक्षात घ्या, ABCD Z पर्यंतच्या अक्षरांचा कुठलाही प्रश्न आला की डोळं झाकून पहिल्यांदा त्यांचे नंबर 1 ते 26 लिहायचे आणि कधी कधी उलटे पण लिहून ठेवायचे. झेडला 1 नंबर द्यायचा, उलटं लिहायचं, एला 26 नंबर येणार आहे. हे जर एकदा तुम्ही लिहून ठेवलं ना, तुम्हाला ते त्या सगळ्या उदाहरणांमध्ये वापरता येणार आहे. ते कच्चं पान फार महत्त्वाचं असतं. ठीक आहे, असू द्या. याच प्रकारच्या अनेक क्लुप्त्या तुम्हाला मी सगळ्या व्हिडिओजमध्ये सांगतो आहे. बाजूला तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवला जातोय, प्लेलिस्ट दाखवली जाते, ती पहा. त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला अनेक व्हिडिओज पाहायचे आहेत, लिहायचं आहे, अभ्यास करायचा आहे. होणाऱ्या परीक्षेसाठी सर्वांना माझ्याचकडून मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा आणि म्हणूनच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.